1 एप्रिलपासून कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्यात येणार आहे। केंद्र सरकारने याबाबतचा मोठा निर्णय घेतलाय, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याने बळीराजा चिंतित होता। कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याच्या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत केलं जात आहे। कांद्यावरचं 20% निर्यात शुल्क रद्द केल्याची बातमी आताच मिळाली आणि ही अतिशय आनंदाची गोष्ट। याबद्दल केंद्र सरकारचं मनापासून आभार। कालच संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये डिमांड्स फॉर ग्रांट्स ऑन ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअरवर बोलताना या आग्रहानं मागणी मी केली होती। या आधी माझे सहकारी दिंडोरीचे खासदार श्री भास्कर भगरे सर यांनी सुद्धा, राजाभाऊ वाजे शिवसेनेचे खासदार यांनी सुद्धा ही सातत्यानं मागणी केली होती आणि या मागणीनुसार कांद्यावरचं 20% निर्यात शुल्क रद्द केल्याबद्दल मी केंद्र सरकारचं मनापासून आभार मानतो। शेतकरी कुटुंबातील सदस्य ज्यावेळेस लोकसभेत गेला त्यावेळेस मी अनेक वेळा कांद्याच्या बाजारभाव वाढीच्या बाबत आंदोलन केले। त्या ठिकाणी आम्ही अनेक वेळा आमची मागणी सुद्धा प्रामुख्याने केली आणि आज त्या मागणीला यश आल्याबद्दल मला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने समाधान वाटतं आणि निश्चित माझ्या शेतकऱ्यांची जी कांद्याच्या बाजारभाव ढासळल्यामुळे जी हाल अपेक्षा होत होती ते निश्चित आमचे शेतकरी आता समाधानी आणि सुखी होते। विविध माध्यमातून कांदा निर्यात शुल्क रद्द होण्यासाठी आम्ही सर्वच खासदारांनी लढा सुरू केला होता। याआधी शासनाने काही शुल्क कमी केले होते आणि आता पूर्णतः रद्द करण्यात आले आहे। केंद्रीय मंत्र्यांना सातत्याने पटवून दिले की कांदा निर्यात शुल्क रद्द केल्याने परकीय चलन देशाच्या गंगाजळीमध्ये येऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा लाभ होणार आहे। तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळणार असल्याने त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे। कांद्यावरचा 20% निर्यात शुल्क होता तो रद्द करण्यात आलेला आहे आणि 1 एप्रिलपासून हा पूर्णपणे निर्यात शुल्क रद्द झालेला आहे। मी नक्कीच या निर्णयाचं स्वागत करते आणि आभार मानते। शुल्क लावलेलं होतं, जो काही टॅक्स लावलेला होता तो या ठिकाणी 1 एप्रिलपासून रद्द करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। गेल्या 15 दिवसापासून कांद्याच्या दरामध्ये सातत्याने घसरण होत होती। आपण जर बघितलं 15 दिवसापूर्वी साधारणतः 2500 रुपयाचे दर त्या ठिकाणी कांद्याला मिळत होते, परंतु आज जर आपण या ठिकाणी बघितलं तर केवळ 1000 ते 1200 रुपयाचे दर त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळत होते। मोठी अशी घसरण कांद्याच्या दरामध्ये होत होती दिवसेंदिवस आणि आज या ठिकाणी केंद्राने जे काही 20% निर्यात मूल्य हटवण्याचा निर्णय घेतला, निश्चितच यामुळे जास्तीत जास्त या ठिकाणी निर्यातीला चालना मिळेल।